एक मोठी बातमी कणकवलीतनं येते। सिंधुदुर्गच्या कणकवलीजवळ ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला आणि या अपघातामध्ये मुलाचा मृत्यू झालाय, आई गंभीर जखमी आहे। संतप्त ग्रामस्थांनी मुंबई गोवा मार्गावर आंदोलन सुरू केलंय। आंदोलनकर्त्यांनी दोन्ही महामार्गावरील वाहतूक रोखून धरलेली आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी सिंधुदुर्गातनं येते। कणकवलीजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय। गुरुप्रसाद दळवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। गुरुप्रसाद, नेमकं काय घडतंय? नक्कीच सौरभ, सांगायचं झालं तर मुंबई गोवा महामार्गावर काही वेळापूर्वीच ट्रक आणि दुचाकीमध्ये फार मोठा अपघात झालेला पाहायला मिळतोय। खरं तर बघायचं झालं तर कणकवली गड नदीच्या बाजूला या ठिकाणी वेळोवेळी बघायचं तेव्हा तिथे अपघात होत असतात। मात्र आताचा हा जो अपघात झालेला आहे तोही फार मोठा झालेला आहे। याच्यामध्ये 12 वर्षाचा जो मुलगा आहे जो दुचाकीवरून जात होता तो सुद्धा फार गंभीर जखमी झालेला पाहायला मिळतोय। आणि त्या ठिकाणी पूर्ण तिथले जे ग्रामस्थ आहेत ते सगळे एकत्र येत त्यांनी मात्र रास्ता रोको केलेला आहे आणि रास्ता अडवून धरलेला आहे। पूर्ण दोन्ही साईडची वाहतूक बंद झालेली आहे आणि पूर्ण ही दोन्ही बाजूने मात्र गाड्यांची जी वाहतूक आहे ती कुठेतरी थांबलेली दिसते। मात्र ग्रामस्थ तिथे आक्रमक झालेले पाहायला मिळतात। सौरभ, गुरुप्रसाद, यावर लक्ष ठेवून असा त्याचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद। दरम्यान आपण बघतोय कणकवलीजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण असा अपघात झालाय आणि या अपघातात मुलाचा मृत्यू झालाय, आई गंभीर जखमी आहे। ग्रामस्थ प्रचंड संतप्त झालेले आहेत आणि आता आंदोलनकर्त्यांनी दोन्ही मार्गांवरील वाहतूक रोखून धरलेली आहे। मुंबई गोवा मार्गावरची ही आपण दृश्य बघतोय, ही आत्ताची काही वेळापूर्वीची दृश्य।